रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळावे, रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळावे, लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृद्धीने भरावे. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला सोन्याहूनही मौल्यवान, प्रत्येकाला परवडतील तर अशा काही वस्तूंची खरेदी करून त्या वस्तू घरी आणायच्या आहेत. अशी मान्यता आहे की या दिवशी खरेदी केलेल्या वस्तूमध्ये 13 पट वाढ होत असते आणि म्हणूनच आपल्याला या मुहूर्तावरती काही ज्या वस्तू आहेत तर त्या नक्की घरी आणायच्या आहेत. आता सोन्याची खरेदी करणे हे प्रत्येकाला शक्य होत नाही, म्हणून सर्वसामान्य व्यक्तींना परवडतील तर अशा वस्तू आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, ज्या वस्तू आपल्या घरामध्ये सुख समृद्धी घेऊन येणार आहेत. आता यंदा म्हणजे 2024 मध्ये धनत्रयोदशी कधी आहे तर धनत्रयोदशी जी आहे तर ती 29 ऑक्टोबरला आहे. वैदिक पंचांगानुसार धनत्रयोदशीची तिथी जी आहे तर ती 29 ऑक्टोबरला सकाळी 10:34 सुरू होईल आणि 30 ऑक्टोबरला दुपारी 1:17 संपेल. पूजेचा शुभमुहूर्त जो आहे तर तो 29 ऑक्टोबरला संध्याकाळी 6:31 पासून ते रात्री 8:31 पर्यंत असणार आहे. आता या दिवशी आपण आपल्याकडे असलेली जी संपत्ती आहे, धन आहे, तर याच्याबद्दल आपल्या मनामध्ये कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा जो दिवस आहे तर तो साजरा करत असतो. या दिवशी आपले धन, पैसे, सोने, चांदी तर यांची पूजा करून आपल्या कुटुंबाची प्रगती व्हावी, भरभराट व्हावी तर अशी प्रार्थना केली जाते. व्यापारी आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. ज्या धनामुळे आपले पालनपोषण होते तर अशा धनाची या दिवशी पूजा केली जाते. मग धन म्हणजे पैसा असेल, दागिने असतील, आपलं जे धनधान्य आहे ते असेल, तर या वस्तूंची आपण या दिवशी पूजा करत असतो. परंतु या दिवशी काही वस्तू ज्या आहेत तर त्या नक्की खरेदी करून घरी आणायच्या आहेत. त्यातील पहिली वस्तू जी आहे तर ती आहे केरसुणी. लक्ष्मी पूजनासाठी आपण जी केरसुणी वापरत असतो, केरसुणी जर लक्ष्मी पूजनामध्ये नसेल तर लक्ष्मी पूजन हे अपूर्ण मानले जाते. त्यामुळे लक्ष्मी पूजनासाठी लागणारी केरसुणी जी आहे तर ती आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशीच खरेदी करून घरी आणायची आहे. यानंतरची दुसरी वस्तू आहे ती म्हणजे विड्याची पाने. आपल्याला पूजेसाठी विड्याची पाने लागत असतात. विड्याचं जे पान आहे तर ते देवीला अतिशय प्रिय आहे, त्यामुळे विड्याच्या पानांची सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. विड्याच्या पानाच्या देठामध्ये माता लक्ष्मी असते, मध्यभागी सरस्वती, उजव्या बाजूला ब्रह्मदेव तर डाव्या बाजूला पार्वती माता विराजमान असतात. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तर विड्याची पाने 2 का होईना विड्याची पाने आपल्याला आणायची आहेत. 2 विड्याची पाने एकावरती एक ठेवून वरचं जे पान आहे तर त्यावरती कुंकवानं स्वस्तिक काढून त्याच्या दोन्ही बाजूला 2-2 उभ्या रेषा सुद्धा काढायच्या आहेत आणि त्यावरती मधोमध सुपारी ठेवून हा विडा जो आहे तर तो आपल्याला धनत्रयोदशीची जी आपण पूजा मांडणी करणार आहोत तर त्यामध्ये ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हा विडा विसर्जित करायचा आहे. त्यामुळे तुम्ही जास्त विड्याची पाने खरेदी करा किंवा किमान 2 तरी विड्याची पाने आणून असा विडा आपल्याला पूजेमध्ये ठेवायचा आहे. यानंतरची महत्त्वाची वस्तू जी आपल्याला या दिवशी खरेदी करायचीच आहे ती म्हणजे धने. अख्खे धने जे आहेत तर ते आपल्या घरामध्ये कितीही धने असतील तरी सुद्धा आपल्याला या दिवशी धने थोडे का होईना खरेदी करून घरी आणायचेच आहेत. अगदी 10 रुपयाचे किंवा 20 रुपयाचे धने सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. हे धने आपल्याला एका वाटीमध्ये देवी लक्ष्मी समोर किंवा धन्वंतरी समोर ठेवायचे आहेत आणि आपल्याला धनतेरसची पूजा आरती झाल्यावर यातील 2-2 धने जे आहेत तर ते कुटुंबातील सदस्यांना प्रसाद म्हणून द्यायचे आहेत. बाहेरच्या व्यक्तींना ते द्यायचे नाहीत. उरलेले धने जे आहेत तर ते तुम्ही स्वयंपाकघरामध्ये वापरू शकता किंवा या धन्याचे काही उपाय सुद्धा करू शकता. याची माहिती देणारा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे, तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता की धनत्रयोदशीच्या दिवशी आपण धन्याचे कोणते उपाय करू शकतो, कोणकोणत्या ठिकाणी चिमूटभर धने जे आहेत तर ते ठेवू शकतो. त्याचप्रमाणे आपण या दिवशी कुंकू जे आहे तर ते सुद्धा खरेदी करू शकतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये धार्मिक विधीमध्ये पूजेमध्ये कुंकवाला खूप महत्त्व आहे. तर कुंकू तुमच्या घरामध्ये असतंच, परंतु तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी थोडं का होईना कुंकू खरेदी करा आणि यातील कुंकू जे आहे तर ते पूजेमध्ये सुद्धा आपल्याला वापरायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही जर श्रीयंत्रांवरती किंवा तुमच्याकडे जर कुलदेवीची मूर्ती असेल तर त्याच्यावरती तुम्हाला कुंकुमार्चन करायचं असेल तर त्यावेळेला तुम्ही या कुंकवाचा वापर करू शकता. कुंकू जे आहे तर ते अतिशय महत्त्वाचे मानले जाते
आणि या दिवशी आपण कुंकू जर खरेदी केले तर आपल्या सौभाग्यामध्ये सुद्धा 13 पट वाढ होते, म्हणून कुंकू जे आहे तर ते सुद्धा खरेदी करू शकता. यानंतर आहे ते म्हणजे लक्ष्मीची पावले. लक्ष्मीची पावले मग तुम्ही चांदीची पावले घेऊ शकता किंवा तांब्याची घेऊ शकता आणि या पावलांवरती विधिवत अभिषेक करून ही पावले तुम्ही तुमच्या उंबरट्यावरती चिकटवू शकता किंवा तुमच्या घरामध्ये जरी तुम्ही देवघरामध्ये ठेवलीत तरी सुद्धा चालतील. यामुळे सुद्धा माता लक्ष्मीचे आपल्या घरामध्ये आगमन होते, त्यामुळे लक्ष्मीची पावले आपण या दिवशी आणू शकतो. यानंतर आहे ते म्हणजे मातीची पंती किंवा दिवा. याच दिवशी यमदीपदान जे आहे तर ते सुद्धा केले जाते. त्याच प्रकारे आपण 13 दिवे सुद्धा याच दिवशी लावत असतो. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही दिवे जे आहेत तर ते सुद्धा या दिवशी खरेदी करू शकता. यमदीपदान हे कुटुंबातील सदस्यांचे अपघाती अपमृत्यू टळावे म्हणून केले जाते. त्यामुळे यमदीपदानासाठी का होईना एक तरी दिवा नक्की तुम्ही या दिवशी खरेदी करा आणि रात्री तो दक्षिण दिशेला वातीचे तोंड करून आपल्याला लावायचा असतो. त्यामुळे तुम्ही मातीच्या पंत्या किंवा दिव्यांची सुद्धा या दिवशी खरेदी करू शकता. यानंतर आहे ते म्हणजे गणेश मूर्ती किंवा माता लक्ष्मीची मूर्ती. तुमच्याकडे जर अजूनही या मूर्ती नसतील तर या मूर्तींची तुम्ही या दिवशी खरेदी करा. त्याचप्रमाणे पितळेचा जो कलश आहे म्हणजे समुद्र मंथनातून धन्वंतरी देव प्रकटले तेव्हा त्यांच्या हातामध्ये पितळेचा कलश होता ज्यामध्ये अमृत होते. त्यामुळे तुम्ही पितळेचा कलश किंवा पितळेचं जे भांडं आहे तर ते खरेदी करू शकता. पितळेची कोणतीही भांड्याची खरेदी तुम्ही या दिवशी करू शकता. चुकूनही या दिवशी लोखंडाची भांडी किंवा स्टीलची भांडी, प्लास्टिक किंवा काचेच्या वस्तू खरेदी करू नका. कारण लोखंड जो आहे तर तो शनीचा धातू आहे, तो शनीचा कारक आहे. त्याचप्रमाणे जे स्टील आहे तर त्यावरती सुद्धा राहूचा जास्त प्रभाव असतो आणि अशा वस्तू आपण जर धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केल्या तर आपल्या घरामध्ये या वस्तू गरिबी आणतात. त्यामुळे आपल्याला लोखंडाच्या वस्तू असतील, स्टीलच्या, ॲल्युमिनियमच्या, त्याचप्रमाणे प्लास्टिक, काचेच्या वस्तू तर या खरेदी करायच्या नाहीत, परंतु तुम्ही पितळेच्या वस्तू, पितळेची भांडी आवर्जून या दिवशी खरेदी करू शकता. यानंतर आपण अजून कोणत्या वस्तू खरेदी करू शकतो तर तुम्ही तुमच्या घरामध्ये अजूनही श्रीयंत्र नसेल, जे माता लक्ष्मीचं आसन आहे तर ते तुम्ही श्रीयंत्र खरेदी करू शकता. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहावा, आपल्या घरामध्ये कायम तिचं वास्तव्य राहावं, तर यासाठी श्रीयंत्र सुद्धा धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करू शकता. त्याचप्रमाणे या दिवशी लाह्या, बत्ताशे जे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत, लक्ष्मी पूजनाच्या पूजेमध्ये सुद्धा नैवेद्य म्हणून आपण लाह्या, बत्ताशे ठेवत असतो, तर याची खरेदी तुम्ही या धनत्रयोदशीच्या दिवशी करू शकता. त्याचप्रमाणे मीठ जे आहे तर ते सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. असं म्हटलं जातं की धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केलेले मीठ घरामध्ये सुखसमृद्धी घेऊन येते, घरामध्ये कधीही पैशाची कमी भासत नाही. या दिवशी आणलेलं जे मीठ आहे तर ते एका बाउलमध्ये आपल्याला भरायचं आहे आणि आपल्या घराचा जो ईशान्य कोपरा आहे त्यामध्ये ठेवायचा आहे, ज्यामुळे घरातील सर्व नकारात्मकता नष्ट होत असते. त्याचप्रमाणे आर्थिक संकटाचा आपल्याला सामना करावा लागत नाही. तसेच या दिवशी आपण सोने खरेदी करू शकतो, एखाद्या जमिनीचे जे व्यवहार आहेत तर ते करू शकतो, गाडीची खरेदी करू शकतो आणि हे जरी शक्य नसेल तरी चांदीचं एक छोटं नाणं तुम्ही खरेदी करू शकता. चांदीचा शिक्का जो आहे ज्यावरती माता लक्ष्मीची प्रतिमा असते तर असं जे नाणं आहे तर ते सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता.